कल्पना करा, तुम्ही रोज गाडीला पेट्रोल भरता, घरात गॅस वापरता, सगळं अगदी नॉर्मल चाललेलं असतं. पण अचानक जगाच्या एका कोपऱ्यात असा काही निर्णय घेतला जातो ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो, आणि तेही फक्त 48 तासात. हो, सिच्युएशन इतकी सिरियस आहे. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं माझी बातमी चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. आज आपण जी गोष्ट बोलणार आहोत ती फक्त एक बातमी नाही, ही तुमच्या आणि आपल्या पॉकेटशी डायरेक्ट कनेक्टेड स्टोरी आहे. तर गोष्ट सुरू होते डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका अल्टिमेटम पासून. त्यांनी इराणला स्पष्ट सांगितलं की 48 तासात स्टेट ऑफ हार्म्यूज उघडला नाही तर कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतील. आता तुम्हाला वाटेल एक समुद्र मार्गच तर आहे, इतकं काय मोठं त्यात. पण इथेच खरी गोष्ट समजून घ्यायची आहे, कारण जगातील जवळपास 20% ऑइल सप्लाय या एकाच मार्गातून जातो. म्हणजे हा रूट बंद झाला तर पेट्रोल डिझेल महाग होणं, इकॉनॉमी हलणं, हे सगळं ऑलमोस्ट ठरलेलंच आहे. म्हणूनच हा फक्त पॉलिटिक्सचा मुद्दा नाही, तर हा एक फुल इकॉनॉमिक प्रेशर गेम आहे. आता आपण थोडं मागे जाऊन बघू. ही गोष्ट आजची नाही. 27 मार्चला ट्रम्प यांनी आधी 7 दिवसाची वेळ दिली होती, नंतर वाढवून ती 10 दिवस केली आणि शेवटी डेडलाईन ठेवली 6 एप्रिल. म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रेशर वाढवत नेलं. पण दुसऱ्या बाजूला इराणने एकदम क्लिअर स्टँड घेतला की हा प्रपोजल अनफेअर आहे. त्यांना हा प्रपोजल वन साइडेड आहे असं वाटलं, आणि आम्ही हा प्रपोजल मान्य करणार नाही असं थेट उत्तर दिलंय. आता इथे सिच्युएशन आणखी गुंतागुंतीची होते, कारण एकीकडे डेडलाईन संपत चालली आहे आणि दुसरीकडे कोणताही तोडगा दिसत नाही. आणखी टेन्शन तेव्हा वाढतं जेव्हा लक्षात येतं की ही फक्त शब्दांची लढाई राहिलेली नाही. 21 मार्चला वॉर्निंग दिली गेली होती की पॉवर प्लांटवर अटॅक होऊ शकतो, आणि दुसऱ्या बाजूला इराण पण शांत बसलेला नाहीये. त्यांनीही स्पष्ट सांगितलं की अमेरिकेने अटॅक केला तर आम्ही फुल मिडल ईस्टला टार्गेट करू. आता याचा अर्थ काय, तर ही सिच्युएशन केव्हाही रिजनल वॉर मध्ये बदलू शकते. त्यांनी इस्रायलवर अनेक ठिकाणी अटॅक्स केले. साऊथ लेबॅनॉन मध्ये रॉकेट्स, कफर युआन मध्ये मिलिटरी व्हेकल्स टार्गेट, हयाम मध्ये शेलिंग आणि ड्रोन स्ट्राईक्स. जरी इस्रायल कडून सगळ्याची ऑफिशियल कन्फर्मेशन नाही, तरी पिक्चर थोडी थोडी क्लिअर होत चालली आहे. आणि प्रॉक्सी वॉर तर सुरूच आहे. आता जर आपण थोडं मोठ्या पिक्चर कडे पाहिलं तर ताईप एर्डोगन यांनी सुद्धा सांगितलं की ही सिच्युएशन आता जिओ स्ट्रॅटेजिक डेडलॉक झाली आहे. म्हणजे काय, तर दोन्ही बाजू हटायला तयार नाहीत, आणि जर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न वाढवले नाहीत तर ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. आता एक क्षण आपण ग्राउंड रियालिटीकडे बघू. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, हजारो जखमी झाले आहेत, लाखो लोक बेघर झाले आहेत आणि हॉस्पिटल सुद्धा सुरक्षित नाही. म्हणजे ही फक्त एक न्यूज राहिलेली नाही, ही एक मोठी ह्युमन क्रायसिस बनली आहे. आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न, याचा इंडियावर काय परिणाम होणार? तर साध्या भाषेत सांगायचं तर परिणाम होऊ शकतो, आणि मोठा होऊ शकतो, कारण आपण मिडल ईस्ट कडून मोठ्या प्रमाणात ऑइल इम्पोर्ट करतो. आणि जर स्टेट ऑफ हॉर्म्यूज बंद झाला, पेट्रोल महाग होणार, इन्फ्लेशन वाढणार आणि तुमच्या रोजच्या खर्चावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो. म्हणजे ही गोष्ट कुठेतरी दूर घडते असं वाटत असलं तरी तिचा परिणाम अगदी आपल्या घरापर्यंत पोहोचू शकतो. तर सध्या पिक्चर काय आहे, एका बाजूला 48 तासाचा अल्टिमेटम आहे, दुसऱ्या बाजूला इराणची ठाम भूमिका, मध्ये सुरू असलेले अटॅक्स आणि जगभर वाढत चाललेली टेन्शन. पुढचे जे 48 तास आहे ते खूप महत्वाचे आहे. इराण मागे हटेल का, की सिच्युएशन आणखी मोठ्या कॉन्फ्लिक्ट कडे जाईल, हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. आता तुम्हाला काय वाटतं, हा सगळा प्रेशर टॅक्टिक आहे की वॉर खरंच जवळ आलाय? कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि अशा सिंपल, क्लिअर आणि प्रॅक्टिकल ब्रेकडाऊन साठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.